आपला आवाज कोकण 24 तास। 14 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत रत्नागिरी येथील शिर्के हायस्कूलच्या मैदानावर भरणाऱ्या लायन्स महोत्सव फॅमिली फन फेअर 2026 चा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या महोत्सवाचे चेअरमन डॉक्टर संतोष बेडेकर यांनी केले। नमस्कार, मी लायन डॉक्टर संतोष बेडेकर, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि चेअरमन लायन्स महोत्सव। सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो। आजची पत्रकार परिषद मुख्यत्वेने लायन्स महोत्सवासंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी हा 1973 साली स्थापन झालेला क्लब असून जवळपास मागील 52 वर्षे रत्नागिरी आणि त्याच्या परिसरामध्ये विविध सेवा कार्याच्या रूपानं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण या विविध क्षेत्रामध्ये समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत समाजमनावर आपला ठसा त्याने उमटवलेला आहे। लायन्स सदस्य आणि रत्नागिरीतील दानशूर शक्तींच्या योगदानामुळेच 1998 या क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये MIDC परिसरामध्ये आपण लायन्सची भव्य वास्तू उभारण्याचे स्वप्न साकार करू शकलो आणि या वस्तूमध्ये आज परमनंट प्रोजेक्ट म्हणजे कायमस्वरूपी प्रकल्प जसे की पाळणाघर, वैद्यकीय सेवा केंद्र, मधुमेह निदान केंद्र, डायलिसिस सेवा केंद्र, नेत्र संकलन केंद्र, लायन्स आय हॉस्पिटल हे विविध कायमस्वरूपी प्रकल्प सातत्याने सुरू आहेत। अंधत्व निवारण हे लायन्सचं प्रमुख सेवा कार्य आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही 2005 सालापासून लायन्स नेत्र रुग्णालयाची उभारणी केली आणि आजतागायत रत्नागिरीकरांना अतिशय चांगल्या प्रकारे डोळ्याच्या उपचार तेथे उपलब्ध आहेत। आजवर जवळपास 40,000पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया येथे करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास दरवर्षी जवळपास 2 लाख लोकांची नेत्र तपासणी येथे करण्यात येते। लायन्स क्लब रत्नागिरी मागील 25 वर्षांपासून शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी कामे करीत असल्याची माहिती डॉक्टर संतोष बेडेकर यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आणि या महोत्सवाची सविस्तर माहिती दिली आहे। जवळपास आता दर महिन्याला इथे 300 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतात आणि यातल्या जवळपास 60 ते 70 शस्त्रक्रिया या मोफत करण्यात येतात आणि बाकी 30% शस्त्रक्रिया ह्या सवलतीच्या दरात करण्यात येतात। पण या सर्व उपक्रमास जो लागणारा निधी आहे तो निधी मिळवण्याच्या दृष्टीनं सातत्याने दरवर्षी काही ना काही उपक्रम आम्हाला राबवावे लागतात, ज्याच्यामध्ये लायन्स महोत्सव असेल किंवा लायन्स म्युझिक अँड आर्ट फेस्टिवल असेल किंवा दिनदर्शिका प्रकाशन आहे। ह्या विविध स्वरूपात हे फंडरेझिंगचे कार्यक्रम, निधी संकलनाचे कार्यक्रम दरवर्षी आमच्या लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचा होणारा अध्यक्ष हा हाती घेत असतो। यावर्षी 2026 साली आमच्या क्लबचे अध्यक्ष लायन संजय पटवर्धन यांनी लायन्स महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि बऱ्याच कालावधीनंतर आम्हाला शिर्के हायस्कूलचं ग्राउंड हे उपलब्ध झालेलं आहे, जे मध्यवर्ती आहे आणि सर्व जणांना सोयीचं आहे। दिनांक 14 जानेवारी टू 19 जानेवारी या कालावधीमध्ये शिर्के हायस्कूलच्या प्रशस्त पटांगणावर हे महोत्सवाचा कार्यक्रम रंगणार आहे। याच्यामध्ये मुख्यत्वे करून औद्योगिक, त्यानंतर कन्झ्युमर आणि खाद्य महोत्सव हे 3 सुविधा असणार आहेत आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की या महोत्सवाला प्रमुख प्रायोजक म्हणून आपले लाडके पालकमंत्री नामदार उदयजी सामंत, मंत्री उद्योग आणि मराठी भाषा महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्यानं MIDC विभाग महाराष्ट्र राज्य हे प्रमुख प्रायोजक लाभलेले आहेत। या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रमस्थळी
माननीय आमदार लायन किरणजी सामंत, या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पटवर्धन, शरद नागवेकर, मनोज सावंत, माजी अध्यक्ष गणेश धुरी, श्रेया केळकर आदी उपस्थित होते. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.